वर्धा तालुक्यातील आरडा तोलाजी येथे 21 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कारभारावरून चांगलीच गाजली। गावातील विविध विकास कामे, निधीचा खर्च, पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, दिवाबत्ती, कचराकुंड्या, घरकुल, सिंचन विहिरी तसेच दिव्यांगांसाठीच्या निधीच्या नियोजनाबाबत ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंचांना जाब विचारत प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला। ग्रामस्थांची मोठी गर्दी आणि वातावरणातील तणाव लक्षात घेता ग्रामसभेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पैसे घेण्यासाठी दिलेले का? नाही। शासनाने काय सांगितलेले, बिना पैसे घ्यायची घरकुल द्यायलाच पाहिजे। सरपंच साहेब कशाचे पैसे घेते? घेतले नाही। पुरप किती सांगायचं? ऐका इतके गावकरी इथं हजारोने लोक जमा आहे, इतके सांगायला लागले, सगळे वेडे आहे का? पुरप नसलं तर कशाला सांगेल? मग सरकारने सांगितलेले 1 रुपये न घेता तुम्ही काम करून द्या। नाही, काऊन नाही करीत? हे पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाही। काऊन घेते? हे काऊन घेते? गोरगरिबाकडून घेऊन श्रीमंत व्हायचं का? सरूबाई उत्तमराव काटे याच्या नावावर घरकुल आलं तर 20,000 रुपये गौतम मानाने घेतलेले। काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बोला। आपण काय 20,000 रुपये घेतलेच नाही। माझं नाव आपण ज्या वेळेस आपण सर्वे केला त्यामध्ये तुमचं फेस 4 घेतला, सगळं केलं। या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, मला माहिती झालं। आलं नाही तरी आपण त्याला पर्याय येतं, आपण डबल ते कागद करू आणि त्याची प्रोसिजर करू। बरोबर आहे ना? हो, तुमचा सर्व नाही झालेला, आपण डबल सर्वे करायला, डबल सर्वे करायला, डबल। आपल्या गव्हर्नमेंट फंडामधून यांना नाल दुरुस्तीचे पैसे बिल काढे, बरोबर? ह्या बाबाच्या दारात डोक्या इतकं पाणी साचतंय। आज मीडियावाले चला, आम्ही तुम्हाला दाखवतो, साक्षात दाखवतो। बाबा खरं आहे का नाही? हा, आणि यांनी नाली दुरुस्ती केली तर मग काय केलं? ह्या बाबाच्या दारात डोक्या इतकं पाणी, गटारे, उद्या यांना कोण बघणार? काय रोगराई जर झाली तर कोणी बघा ना, पाण्याला रस्ता नाही, पाण्याला पेक रस्ता झालेला। आम्ही लोक जण वैध माणसं मथा आहे, तर ते आम्हाला 2 मच्छर आहेत, मच्छरदाने असे मच्छर आहेत, मरणाचे मच्छर आहेत। आम्ही मरायचं का? आम्हाला आमची पाण्याचा रस्ता काढून द्यावा अशी माझी विनंती आहे। आज काय नाही 2000 राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्राला आपल्याला, बरोबर? महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार हागणदारी मुक्त। प्रत्येक घरी बाथरूम द्यायला होतं, बांधले का लोकांची समस्या आहे। बाहेर काढून चालले लोक, आज 5 वर्षापासून पाणी नाही कोणाला।
आणि तर कोण त्याच्यामुळे बांधायला पाहिजे ना. प्रत्येक घरी बाथरूम प्रत्येक घरी तुम्ही दिलेले मान्य. हो, पाणी नसल्यामुळे 70% बाया बाहेर चालल्यात. पाणी कुठे जागा कुठे आहे? तुमची जागा द्या त्याला. तुम्ही द्या. पाणी देऊ. उद्यापासून तुम्हाला पाणी किलो सुटून जाईल. आमची मागणी काय करायचं? काय करायचं मला आता? मारता का मला? मारता का मला? मागणी काय? पाणी ₹8 लाख आपण जे कॅल्क्युलेशन केलंय आपण त्याच्यात जीएसटी वगैरे जे वगळता धरू 15 लाख रुपये. तर 5 वर्षाचा निधी किती आला आणि त्यांनी कुठं खर्च केला? 75 लाख रुपये. 75 लाख रुपये कुठं खर्च केले, कसे वर्ग केले ते विचारून द्यायला. बरं त्याच्यातून 5% भेटलं पण नाही ना अपंगांना. आम्ही पुरावे सही देऊ तुम्हाला, पुरावे सही देऊ, फोटो सही देऊ. फोटो कुठं काढले, काय काढले, काय दिलं तुम्हाला. तुम्ही एखादी वस्तू जरी दिली असली तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. तुम्ही निवडणूक लागायला आता शेता लागेल तुम्ही काय देणार आहे सांगा आम्हाला. आता समजा तुम्हाला दिलेलं तर आहे ना आमच्याकडे. नाही पण निवडणूक लागायची आता निवडणूक लागायची मग तुम्ही काय देणार आम्हाला सांगा. द्यायचा विषय नाही म्हणे. आम्हाला काय घेऊ नका पण हिशेब द्या नाही फक्त नवीन पिढीला द्या ना. आमच्याकडे सगळे पुरावे द्यायला दाखवा ना मग काय झालं दाखवा देऊ ना आम्ही तुम्हाला. आता 5 वर्ष संपले जरी संपले असले, जरी संपले असले ग्रामसेवक साहेब आले. नाही, नाही. ग्रामसेवक साहेब आले.